भाऊ काय सांगाल तुम्ही आडगावमधून कोणतं विजन घेऊन आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला समोर जाता? आडगाव बुद्रुक सर्कलमधील सर्व ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचा उद्देश आमचा आहे. तो उद्दिष्ट पूर्ण करताना मी गावातील रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, लाईटची व्यवस्था असेल, शेतकऱ्यांची विजेच्या लाईटच्या संदर्भातली प्रॉब्लेम असतील, सरकारी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या मार्गात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या याच्यातर्फे सर्कलतर्फे कुठलाही निधी जो आहे तो प्रत्येक गावामधील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. बापूंना भरपूर कामं करेले, साहेबांनी पण कामं करेले. काय लोकांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचतात? ज्यावेळेस आम्ही मतदारापर्यंत मतदान मागण्यासाठी पोहोचतोय ना, तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला इतका रिस्पॉन्स त्यांचा चांगला मिळतो आहे. कारण बापूंनी साहेबांनी आदरणीय भुमरे साहेबांनी जी पालकमंत्री असताना कामं केली आहेत किंवा भुमरे साहेबांकडे ज्यावेळेस मंत्रीपद होतं ते त्यावेळेस मनरेगामधनं त्यांनी जी कामं केली आहेत, प्रत्येक कामाची क्वालिटी आणि शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी पाण्यात रस्ते असतील, त्या सर्व माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कामं झाली आहेत. तसेच विलास बापूचं साधारण एक 12-14 महिने झालेत विधानसभेला त्यांची ती निवडून आल्यापासून. तर तेव्हापासून बापूंच्या प्रत्येक आमच्या म्हणजे पैठण तालुक्यातील जे 42 गावं आहेत, तर तिथं प्रत्येक गावामध्ये सभागृह असतील, त्यानंतर ड्रेनेज लाईन असतील, त्यानंतर पददिवे असतील, त्यानंतर हाय मास्ट लाईट्स असतील, या सर्व माध्यमातून बापूच्या आमदार निधीतनं सर्वस्व कामं झालेली असल्यामुळे आणि तसेच आमच्या आडगाव बुद्रुक सर्कलमध्ये आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रमेशजी पवारसाहेब यांच्यामार्फत जी कामं झालेली आहेत त्यामुळे आम्हाला मतदारापर्यंत पोहोचल्यानंतर जो प्रतिसाद त्यांचा चांगल्या प्रकारे मिळतो आहे आणि ज्या प्रकारे आमचं स्वागत होतं आहे, तर त्याच्यातून आम्हाला लक्षात येतं की रमेश भोनी असू, बापूनी असू किंवा खासदार साहेबांनी किती कामं केलीत त्याबद्दल आम्हाला खूपच सोपं चाललेलं आहे प्रचार करण्यामध्ये. बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच शिवसेनेला खूप सोयीस्कर झालेलं आहे. काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना मी एवढंच आव्हान करू की खासदार साहेबांच्या किंवा आमदार साहेबांच्या आशीर्वादाने जी कामं झालेली आहेत व यापुढेही आपल्याला त्यांचा निधी कसा आपल्याला उपलब्ध करून घेता येईल त्याच्यासाठी त्यांनी भरभरून शिवसेनेला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून त्यांनी आम्हाला मतपेटीमध्ये भरभरून धनुष्यबाणावर मतदान करावे व आम्हाला सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या निवडून द्यावे. जिंदाबाद, एकच बाण धनुष्यबाण. पप्पा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पूजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेनेचा विजय असो.